वृश्चिक रास 2026 वर्षी या घटना तुमच्यासोबत घडणार म्हणजे घडणार। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। जबरदस्त महत्वाकांक्षा आणि नवीन कल्पना यांच्या डोक्यात कायम येतात। बोलण्याच्या ओघात स्वतःच्या मनात नसले तरी दुसऱ्यांना दुखावतात। अत्यंत मनस्वी तितकीच खंबीर ही रास। वागण्यात दुराळेपणा व बोलण्यात फटकळ असल्याने मित्रमंडळीचा गौतवाळा यांच्या भोवती कमी दिसतो। राशीच्या भाग्यस्थानातून गुरु महाराजांचे भ्रमण तर पंचम स्थानातून शनी महाराजांचे भ्रमण होणार आहे। पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची पावती यावर्षी तुम्हाला मिळेल। कोणतेही नवीन काम करायला अंगी उत्साह संचारेल। वैवाहिक जीवनात थोडे ताणतणाव निर्माण होतील, परंतु पराक्रमाच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने वर्ष चांगलं आहे। घराबाहेर राहण्याचे प्रसंग जास्त येतील। स्वतःच्या नावाचे घर या वर्षी घेऊ नका। प्रत्येक गोष्टीचा लाभ लगेच मिळणार नाही। मित्रमंडळींशी वादविवाद होऊ शकतात। सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विलक्षण अनुभवाला सामोरे जावे लागेल। तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा। दुसऱ्यांना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करा। घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्यावे लागेल। नोकरी व्यवसाय वरिष्ठांची मर्जी राहील। तुम्ही साकारलेल्या नवीन योजनांना त्याची दाद मिळेल। परदेश गमनाच्या संधी मिळतील। सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे तुम्हाला भाग पडेल। नोकरी व्यवसायामध्ये जेवढे काम कराल त्या मानाने समाधान कमी मिळेल। धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील। त्यांना तोंड घेताना बरीच शक्ती खर्च होईल। तुमच्या अचूक अंदाजाचा दैनंदिन जीवनात अनेक वेळा उपयोग होईल। चैनीच्या गोष्टी खरेदी करण्याकडे कल राहील। कधी कधी तुम्हाला आपला राग आवरणार नाही, त्यामुळे तुमच्या आसपास वावरायला सुद्धा लोक घाबरतील। कामाच्या ठिकाणी प्रचंड धाडस। प्रगतीचा वेग वाढत असल्यामुळे जादा भांडवलाची गरज तुम्हाला भासेल आणि पूर्वी घेतलेले कष्ट आता उपयोगी पडतील। मॅनेजमेंटच्या व्यवसायात असणाऱ्यांनी कामाचे उत्तम नियोजन करण्यावर भर द्या। ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करायचे आहे त्यांनी इथून पुढचा काळ चांगला जाईल। घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला नेहमीच उपयोगी पडेल। भावंडांचेही सहकार्य तुम्हाला मिळणार आहे। कष्ट संघर्ष तुमच्या जीवनात आहेतच, परंतु यश देखील प्राप्त होईल। तब्येतीच्या बाबतीत अतिविचारामुळे त्रास होईल। ज्यांना श्वासाचे आणि खांद्याचे आजार आहेत त्यांनी वेळेवर ट्रीटमेंट घ्यावी। मूळव्याध उष्णतेचे विकार यावेळी डोके वर काढतील। ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पथ्यपाणी या ठिकाणी सांभाळावे। महिलांना नवीन जबाबदाऱ्या अंगावर घेताना सर्वांगीणच विचार करावा लागेल। त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं देखील तितकंच महत्वाचं यावेळी ठरणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।